नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर संजय पगार, सहयोगी प्राध्यापक भूगोल विभाग. विद्यार्थी मित्रांनो, मराठा विद्या प्रसारक समाजाचे कॅरटी आर्ट्स, बीएच कॉमर्स आणि एम सायन्स पॉप्युलरली नोन ॲज केटीएचएम कॉलेज नाशिक यातर्फे मी आपल्या सर्वांचं या ऑनलाईन व्हिडिओ लेक्चर सिरीज मध्ये सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एसवायबीए वर्गातील सेमिस्टर 4 चा आपला जो सक्तीचा विषय आहे एसवायबीए साठी पर्यावरण जाणीव जागृती यावर चर्चा करत आहोत. आज आपण या विषयाचं प्रकरण क्रमांक जे 6 आहे, एन्व्हायरमेंटल पॉलिसी अँड प्रॅक्टिसेस, म्हणजेच पर्यावरणीय धोरणं आणि त्याची कार्यवाही, या प्रकरणातील जो दुसरा महत्वाचा घटक आहे ओझोन वायूचा जो थर आहे त्याचा जो क्षय होतो. आणि या टॉपिकचा आपण साधारणपणे तिसरा भाग आज आपण बघणार आहोत. या पूर्वीच्या 2 तासाला आपण याची प्रस्तावना आणि ओझोन वायूचा जो क्षय होतो त्याची कारण काय आहे हे आपण बघितलं. आज आपलं हे व्याख्यान क्रमांक 6 आहे या विषयाचं, या सेमिस्टर मधलं. आणि या 6व्या प्रकारामध्ये आपण पर्यावरणीय धोरणं आणि कार्यवाही याचा जो दुसरा महत्वाचा उपघटक आहे ओझोन वायूचा जो थर आहे त्याचा क्षय, आणि आज भाग क्रमांक 3 मध्ये आपण याचे परिणाम काय आहेत यावर चर्चा करणार आहोत. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण ओझोन वायूच्या थराचा क्षय झाल्यामुळं काय काय परिणाम होतात त्यावर आपण चर्चा करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपण बघितलं की ओझोन हा जो वायू आहे, ओझोन वायूचा जो थर आहे तो एका प्रकारे पृथ्वीचं संरक्षण कवच म्हणून कार्य करतो. परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की सूर्यापासून जी अतिनील सूर्यकिरण आहे ही थांबवून ठरण्याचं कार्य, ही अडवण्याचं कार्य फक्त आणि फक्त ओझोन वायू करत असतो. पण विद्यार्थी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये जे आपण बघितलं की प्रचंड प्रमाणामध्ये मानवाच्या कृतीमुळे या वायूची हानी होत आहे, याचा क्षय होत आहे. कारण मानवाने आपल्या औद्योगिक क्रांती केल्यानंतर आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी, चैनी जीवन जगण्यासाठी आपल्या स्वार्थापोटी अनेक प्रकारच्या गोष्टी त्यांनी तयार केल्या, आणि याच्यातूनच काही विपरीत घटना घडल्या, विपरीत गोष्टींची निर्मिती झाली. त्यामध्ये जे रासायनिक, विशेषतः मी सांगेन वेगवेगळ्या प्रकारचे रासायनिक प्रदूषक यांच्या वापरामुळे जे वातावरणात सोडले जातात त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, जो सितंबरामध्ये जो ओझोन वायू आहे याला क्षय पोचतोय, हानी होते, प्रचंड प्रमाणामध्ये हा विरळ होत आहे, त्याची घनता कमी होत आहे. आणि त्याच्यामुळे अलीकडच्या काळामध्ये मानवाच्या औद्योगिक क्रांतीचं त्या ठिकाणी गती वाढली आहे आणि वातावरणाचं प्रदूषण मोठ्या प्रमाणात होत आहे. विशेषतः हवा प्रदूषण हे अत्यंत घातक आहे, आणि हवा प्रदूषणामुळे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रदूषित पदार्थ, प्रदूषित रसायन हे वातावरणात जे मिसळत आहे आणि वाऱ्याबरोबर वातावरणाच्या वरच्या थरात जात आहे, सितंबरामध्ये जात आहे. त्यातून मोठ्या प्रमाणामध्ये सितंबरामध्ये जो असलेला ओझोन वायू जे आहे त्याचं विघटन होते, तो क्षय पावतोय, त्याची घनता कमी होते, त्याचा लेअर कमी होते. आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, ही जी समस्या आहे दिवसेंदिवस वाढत चालली आहे. म्हणून आपण मागच्या तासाला याची चर्चा केली आहे, कोणकोणते घटक आहे, आणि या घटकांच्या विपरीत परिणामामुळे ओझोनचा क्षय होतो आहे, त्याची हानी होते. आणि त्याच्यामुळे ओझोनचे परिणाम अलीकडच्या काळामध्ये आपल्याला अनेक माध्यमातून दिसत आहे. मग सजीव सृष्टीवर त्याचे परिणाम दिसत आहे, हवामानावर त्याचे परिणाम होत आहे, नंतर परिसंस्था असेल, त्या ठिकाणी मानवी आरोग्य असेल, शेती असेल, या संपूर्ण गोष्टीवर या ओझोनचा जो क्षय होतोय त्याचे परिणाम आपल्याला दिसून येतात. चला तर मग आपण याचे परिणाम आपण एक एक बघूया. सुरुवातीला आपण प्रकाश टाकूया हवामानावरील परिणाम. विद्यार्थी मित्रांनो, सर्वात जास्त विपरीत परिणाम जर होत असेल ओझोन वायूच्या क्षयाचे, तर ते आहे हवामानावर. कारण जागतिक तापमान वाढले. कारण आपल्याला माहिती आहे, ज्या वेळेला ओझोनची तीव्रता कमी होते आणि वातावरणाकडून म्हणजे सूर्याकडून जी अतिनील सूर्यकिरण येतात ती या ठिकाणी न अडवल्यामुळं ती डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतात, आणि त्याच्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान वाढत आहे. मग त्याच्यामुळे हवामान बदल होत आहे, आणि याचे अनेक हवामान बदल अत्यंत गंभीर आहे. त्याचा अनुभव आपल्याला अलीकडच्या काही वर्षामध्ये येत आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला हे पृथ्वीच्या पृष्ठभागावर पृथ्वीचं तापमान हे वाढेल, कारण सूर्याचे किरण डायरेक्ट पृथ्वीच्या पृष्ठभागावर आल्यामुळं पृथ्वी सरासरी तापमान वाढेल. याच्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, पृथ्वीच्या पृष्ठभागावर अंटार्क्टिका खंड असेल, हिमशिखर असेल, किंवा दक्षिण गोलार्धामधील काही दक्षिण ध्रुव असेल, उत्तर कॅनडा असेल, उत्तर अमेरिका असेल, त्या ठिकाणी उत्तर युरोप असेल, सायबेरिया असेल, ग्रीनलँड असेल, या भागामध्ये जो बर्फ आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये विरघळेल, तो वितळेल. परिणामी काय होईल, सागराची पातळी वाढेल. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर सागराची पातळी वाढली तर मला वाटतं
प्रचंड प्रमाणामध्ये विशेषतः सागरी किनारे जी शहर आहेत, जी मानववस्ती आहे, जी शेती आहे, याच्यावर विपरीत परिणाम होईल. जगामध्ये आपण या पूर्वीच्या तास याची चर्चा केली आहे की बांगलादेश असेल, श्रीलंका असेल किंवा मुंबई सारखी शहर असेल, चेन्नई सारखी असेल, कलकत्ता असेल, यासारख्या शहरावर विपरीत परिणाम या सागराची जी पातळी वाढणार आहे याचा होईल. त्या ठिकाणी जगामध्ये बर्फाचं प्रमाण त्या ठिकाणी कमी होईल आणि सागर पातळी वाढल्यामुळं संपूर्ण त्या ठिकाणी सागर परिसंस्था असेल किंवा सागर किनारे असलेली मानवी वसाहत असेल, या सर्वांवर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, हा अत्यंत विपरीत परिणाम आपल्याला दिसून येईल. म्हणून ज्यामुळे की सागराची पातळी वाढेल आणि याचा विपरीत परिणाम होईल. मग मी तुम्हाला सांगतो फक्त भारतच नाही, फक्त जगामध्ये अशा अनेक देश आहेत, जवळपास 30 ते 35 देश असे आहेत की त्या ठिकाणची जास्तीत जास्त मानवी वस्ती सागरी किनारे आहे किंवा काही देशांचं बेटाचं स्थान आहे. जी छोटी छोटी बेटं आहेत ते सुद्धा या सागराच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळं कदाचित जलमय होतील. हा परिणाम आपल्याला लवकरच त्या ठिकाणी दिसेल जर आपण यावर त्या ठिकाणी योग्य वेळी त्याच्यावर जर नियंत्रण मिळवलं नाही तर मला वाटतं होईल. म्हणून ही अत्यंत गंभीर समस्या होईल. सागराचे सागराची पातळी वाढेल, पृथ्वीचं सरासरी तापमान वाढेल आणि याच्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो, हवामानात बदल होतील. हवामानात बदल होतील म्हणजे काय की प्रचंड प्रमाणे आज ज्या ठिकाणी पाऊस पडतो त्या ठिकाणी पावसाची तीव्रता कमी होईल. त्यानंतर थंडीची ज्या ठिकाणी आज मोठ्या प्रमाणामध्ये थंडीची लाट पसरते अशा ठिकाणी कदाचित उष्णतेच्या लाटी पोहोचतील त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं, कमी दाबाचा पट्टा, जास्त दाबाचा पट्टा, तापमानात बदल झाल्यामुळे याचाही बदल होईल आणि त्याच्यामुळे आज ज्या ज्या ठिकाणी वारे वाहतात, ज्यांच्यामुळे आपल्याला पाऊस मिळतो, अशा वाऱ्यांचं त्या ठिकाणी कदाचित स्थलांतर होईल. आणि कारण कमी आणि जास्त दाबाचे पट्टे सुद्धा बदलतील. आणि सर्वात महत्वाचं, अति तापमान वाढल्यामुळं अनेक प्रकारचे साथीचे रोग विशेषतः आफ्रिका खंडामध्ये पोहोचतील की ज्या ठिकाणी आधी ज्याची तीव्रता जास्त आहे आणि हे सुद्धा अति तापमानामुळे, हवामानात बदल झाल्यामुळं हा सुद्धा विपरीत परिणाम आपल्याला या जागतिक तापमानाचा त्या ठिकाणी दिसेल. आणि सर्वात महत्वाचं मी आत्ताच सांगितलं की प्रचंड प्रमाणात वायुभार असेल किंवा वाऱ्याचं वितरण असेल, पर्जन्याचं वितरण असेल, याच्यात बदल होईल. आणि सर्वात महत्वाचं, दुष्काळाची तीव्रता वाढेल त्या ठिकाणी, आवर्षण वाढेल त्या ठिकाणी, वातावरणामधील ओलावा कमी होईल, वातावरणामधली आर्द्रता कमी होईल, वातावरणामध्ये अधिक उष्णता तयार होईल, वातावरणामधला गारवा जो आहे तो कमी होईल आणि संपूर्णपणे हवामानावर विपरीत होणारे परिणाम आहे. आणि याचा संपूर्ण प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम विद्यार्थी मित्रांनो मानवावर होईल, इतर सजीव सृष्टी होईल. पण सर्वात महत्वाचा परिणाम जो नोंद घेण्यासारखा आहे तो म्हणजे जागतिक तापमान वाढ होईल, हवामानात बदल होईल आणि आज जे जगामध्ये एका प्रकारचा जो हवामानाचा पॅटर्न आहे तो कदाचित भविष्यामध्ये बदलेल, यात काही शंका नाही. पुन्हा अत्यंत महत्वाचा परिणाम, दुष्परिणाम म्हणूया आपण, हा आपल्याला ओझोनच्या शायाचा आढळेल. दुसरा महत्वाचा परिस्थितिकी आणि विशेषतः इकोसिस्टीम, याच्यावर सुद्धा याचा विपरीत परिणाम होईल. आपल्याला माहिती आहे की जगामध्ये जी परिसंस्था आहे, ज्या वेगवेगळ्या परिसंस्था आहे, काही भूपरिसंस्था आहे, काही जल परिसंस्था आहे, सागर परिसंस्था आहे, पर्वतीय परिसंस्था आहे. प्रत्येक प्रदेशामध्ये एक स्वतंत्र परिसंस्था आहे. या परिसंस्थेमध्ये एक प्रकार समतोल आहे आणि तो समतोल आहे म्हणून मानवी जीवन किंवा इतर परिस्थिती या ठिकाणी सजीव सृष्टी अत्यंत चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी राहते. पण मला वाटतं जर अशा प्रकारे तापमान वाढलं किंवा ओझोनचा क्षय जर झाला तर मला वाटतं तापमान वाढेल, हवामानात बदल होईल. त्याचा सर्वात विपरीत परिणाम जर होईल तो परिसंस्थेवर होईल. या ज्या परिसंस्था आहे, मग सागर परिसंस्था सुद्धा असेल किंवा जल परिसंस्था असेल, नदी परिसंस्था असेल, यामध्ये असलेला पाण्याचं तापमान वाढेल. कारण जागतिक तापमान वाढलं, पृथ्वीचं सरासरी तापमान वाढलं की त्याचा परिणाम कशावर होईल, या परिसंस्थेमध्ये जे जल परिसंस्था आहे या पाण्याचं सुद्धा तापमान वाढेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी जे सूक्ष्म जीवजंतू आहे, जे अतिसंवेदनशील प्राणी आहेत, जे जलचर प्राणी आहेत, हे ते कदाचित त्यांच्या विपरीत परिणाम होऊन ते मृत्युमुखी पडतील, त्यांची संख्या कमी होईल आणि याचा परिणाम काय होईल, ती जी परिसंस्था आहे त्या परिसंस्थेचा समतोल ढासळेल त्या ठिकाणी. आणि आपल्याला माहिती आहे उत्पादक असेल, भक्षक असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, याच्यामध्ये एक प्रकारचं प्रोपोर्शन असतं त्या ठिकाणी, प्रत्येकाची संख्या असते. पण याच्यातले एक जरी घटक कमी झाला ना त्याचा परिणाम पुढच्या घटकावर होतो, ती साखळी पूर्ण तुटली जाते, परिसंस्थेची त्या ठिकाणी संतुलन बिघडते, परिसंस्था डिस्टर्ब होते आणि याचा विपरीत परिणाम जल परिसंस्था, सागर परिसंस्था होईल. किंवा अजून मी सांगतो की अनेक खंडामध्ये, विशेषतः मी सांगेल ज्या ठिकाणी जंगल परिसंस्था आहे, या जंगल परिसंस्थेमध्ये सुद्धा जर विद्यार्थी मित्रांनो अति तापमान वाढलं तर कदाचित जंगलांचं प्रमाण कमी होईल. काही ठिकाणी जंगलांना आगी लागतील, काही ठिकाणी त्या ठिकाणी उष्णतेमुळे जंगलांची
जी वाढ जी आहे ती खुंटेल, जंगलांची घनता कमी होईल, त्या ठिकाणी जंगल विरळ होतील, याचा विपरीत परिणाम त्या ठिकाणच्या परिसंस्थेवर होईल. म्हणून विशेषतः विद्यार्थी मित्रांनो, की ज्या ज्या ठिकाणी आज परिसंस्था आहे, जंगल परिसंस्था असेल, गवताळ परिसंस्था असेल, जल परिसंस्था असेल, किंवा ज्याला आपण सागर परिसंस्था असेल, नदी परिसंस्था, या प्रत्येक परिसंस्थेवर विपरीत परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या ज्या ठिकाणी उष्णता वाढेल त्या उष्णतेचा परिणाम त्या ठिकाणच्या उत्पादकावर होईल, उत्पादकांचं कार्य मंदावेल, उत्पादन करण्याची प्रक्रिया मंदावेल, आणि एकदा त्या परिसंस्थेचं उत्पादनच कमी झालं त्या ठिकाणी उत्पादकाच्या कार्यावर त्या ठिकाणी भक्षक आणि विघटकाचं कार्य अवलंबून असतं. पण उत्पादकाची संख्या कमी झाली तर मला वाटतं त्या ठिकाणी त्या परिसंस्थेच्या कार्याला त्या ठिकाणी बाधा येईल, ते असंतुलित होईल, परिणामी परिसंस्थेचा संतुलन बिघडेल, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणाचे संतुलन होईल. म्हणून हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि ओझोन क्षयामुळे सर्वात महत्वाचं मी आता सांगितलं की वनस्पती असेल, झाडं असेल, यांची वाढ खुंटेल, किंबहुदा त्यांच्या प्रकाश संश्लेषण जी प्रक्रिया आहे त्याच्यावर सुद्धा प्रक्रिया होईल, ती प्रक्रिया मंद होईल, त्या प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया मंद होईल, परिणामी त्याचा विपरीत परिणाम अन्न निर्मितीवर होईल. म्हणजे संपूर्णपणे हे कशामुळे होईल? फक्त आणि फक्त ज्या ओझोनचा क्षय झाल्यामुळं, वातावरणामध्ये तापमान वाढल्यामुळं त्याचा अप्रत्यक्ष परिणाम या परिसंस्थेवर होईल. कोणत्याही प्रकारची परिसंस्था असो, कारण प्रत्येक परिसंस्थे ज्या ठिकाणी तयार होते त्या ठिकाणचं एका प्रकारचे जैविक घटक त्यांचं संतुलन अवलंबून असतं. जैविक घटक आणि अजैविक घटक यांच्यामध्ये सतत कार्य चालू असतं, ते एकमेकावर अवलंबून असतात. पण ज्या वेळेला याच्यामध्ये जागतिक तापमानामुळे किंवा जागतिक हवामान बदलामुळे बाधा येईल, अडथळा येईल, त्यावेळेला या परिसंस्थेचं कार्य नक्कीच त्या ठिकाणी असंतुलित होईल, त्याचा त्या ठिकाणी समतोल ढासळेल. त्या ठिकाणी आणखी एक महत्वाचं की ज्या अनेक या परिसंस्थेमध्ये वेगवेगळे सूक्ष्म जीवजंतू आहे, जैवविविधता आहे, आणि या अतिनील सूर्य किरण ज्यावेळेस पृथ्वी पृष्ठभागावर येतील त्यावेळेस विद्यार्थी मित्रांनो, अनेक प्राणी पक्षी असेल, सूक्ष्म जीवजंतू असेल, यांच्यामध्ये जनुकीय बदल होईल. त्यांचं त्या ठिकाणी गुणसूत्र ज्याला आपण जनुकीय सूत्र म्हणतो तीच बदलतील. त्या ठिकाणी एकंदरीत त्यांचं स्ट्रक्चर बदलेल. त्याचा विपरीत परिणाम विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला कोणत्याही प्राण्यांच्या शरीरामध्ये जनुकीय बदल होतात त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या शरीरावर होतो, त्यांच्या आरोग्यावर होतो, आणि किंबहुदा याच्यातून काही काही दुर्मिळ किंवा असंवेदनशील प्राणी नष्ट होतात. आणि हा विपरीत परिणाम, अत्यंत महत्वाचा परिणाम कशामुळे होईल? तो फक्त आणि फक्त ओझोनचा क्षय झाल्यामुळे. म्हणून लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, की परिसंस्था एकदा नष्ट झाली तर पर्यावरणाचं संतुलन ऑटोमॅटिक ढासळतं, आणि म्हणजेच त्याचा डायरेक्ट परिणाम मानव असेल किंवा इतर सजीव असेल याच्यावर होईल. म्हणून हा एक विपरीत परिणाम आपल्याला या ठिकाणी सांगतो. तिसरा महत्वाचा परिणाम आहे मानवी आरोग्य. विद्यार्थी मित्रांनो, मानव सुद्धा सर्वात जास्त विपरीत परिणाम जर होईल तो मानवावर होईल. कारण मला माहिती आहे की आपल्याला, मानव सुद्धा शेवटी एक प्राणी आहे, आणि आपल्याला सुद्धा उष्णता सहन करण्याची काही क्षमता आहे. मानव सुद्धा काही ठराविक मर्यादेपर्यंतच उष्णता सहन करू शकतो. आणि जर ही अतिउष्णता वाढली, मी तुम्हाला सांगितलं की ज्या वेळेला अतिनील सूर्यकिरण पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतील, मानवी त्वचा असेल, मानवी शरीरावर पडतील, त्यावेळेला त्याचा विपरीत परिणाम आपले जे अवयव आहे, डोळा असेल, कान असेल, नाक असेल, त्वचा असेल, हात असेल, मेंदू असेल, सर्ववर होईल त्या ठिकाणी. आणि अनेक प्रकारचे विकार आपल्याला होतील. विशेषतः सर्वात महत्वाचं, मानवाची रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती नष्ट होईल. आज आपण अनेक जीवाणू, अनेक विषाणू असेल किंवा जीवाणू असेल, याच्यामुळे जे रोग पैदा होतात त्याला आपण रोग प्रतिकार शक्तीद्वारे प्रतिकार करतो. पण जर हीच रोग प्रतिकार कमी झाली ना शक्ती, तर मला वाटतं आपल्याला अनेक आजारांना त्या ठिकाणी बळी पाडावं लागेल, आणि ही आजारांची संख्या वाढेल, त्याची वारंवारता वाढेल, त्यातून मृत्यूदर सुद्धा वाढेल. त्या ठिकाणी आज मी तुम्हाला काही रोगांची नावं सांगतो की जी आज या अतिनील सूर्यकिरणामुळे आपल्याला होत आहे. आणि ते अतिनील सूर्य काय येत आहे? परत त्याचं कारण एकमेव आहे ओझोनचा क्षय. त्या ठिकाणी मोतीबिंदू सारखे रोग आपल्याला याची तीव्रता वाढेल. त्या ठिकाणी कातडीचे जे कर्करोग आहे त्याची त्या ठिकाणी, आपल्या त्वचेला वेगवेगळ्या प्रकारचे कर्करोग होईल, डोळ्याचे विकार होतील, हृदयाचे विकार होतील, त्या ठिकाणी श्वसनाचे विकार होतील, रक्त विसरण प्रक्रिया बिघडेल. हे संपूर्णपणे काय होईल? वातावरणामध्ये तापमान वाढल्यामुळं, वातावरणाचं संतुलन बिघडल्यामुळं, वातावरणाचा गारवा त्या ठिकाणी कमी झाल्यामुळं ही संपूर्णपणे अशा प्रकारचे आजार मानवाला होतील, मानवी आरोग्य धोक्यात येईल त्या ठिकाणी. आणि सर्वात महत्वाचं, आपल्याला अन्न म्हणून जे आपण वेगळे घटक खातो, वनस्पती असेल, प्राणी असेल किंवा इतर आपण पिकांचा आपण वापर
वापर करतो. पण मला वाटतं ज्या वेळेला उष्णता वाढेल, तापमान वाढेल, त्यावेळेला हे अन्नधान्यांचं उत्पादन असेल, मासे असेल किंवा इतर अन्नधान्यांचं उत्पादन हे सुद्धा कमी होईल. याच्यामुळे कुपोषण असेल, अर्धपोषण असेल, उपासमार, भूकबळी यासारख्या अनेक समस्या त्या ठिकाणी निर्माण होतील आणि त्याचा विपरीत परिणाम मानवावर होईल. मानवाचा मृत्यूदर वाढेल आणि मृत्यूदर वाढला म्हणजे काय झालं विद्यार्थी मित्रांनो, सजीव सृष्टी जी मानवाची प्रचंड संख्या आहे ही सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी होईल. किंबहुदा मानवी जीवन जगणं या पृथ्वीच्या पृष्ठभागावर अशक्य होईल. म्हणून मी सांगतो विद्यार्थी मित्रांनो की ओझोनचा क्षय होणं हे मानव जातीला, मानव या सजीवाला अत्यंत घातक आहे आणि कदाचित भविष्यामध्ये अलीकडच्या काळामध्ये अनेक प्रकारचे जे संशोधन झालं, जे सर्वे झाले, त्याच्यामध्ये युरोप खंड असेल, आफ्रिका खंड असेल किंवा आशिया खंडातील काही देशांमध्ये या ओझोन क्षयाचे विपरीत परिणाम मानवी आरोग्यावर कसे होत आहे याची आकडेवारी भयानक पुढे येत आहे. आणि ही असेच प्रकारे वाढेल जर आपण याच्यावर वेळीच त्या ठिकाणी नियंत्रण मिळवलं नाही तर. म्हणून मानवी आरोग्यावर सुद्धा याचा विपरीत परिणाम होईल विद्यार्थी मित्रांनो. नंतरचा परिणाम शेती व्यवसाय. शेती व्यवसाय अत्यंत महत्वाचा व्यवसाय. किंबहुदा मानवाला अन्न पुरवण्याचं कार्य जगातील हा व्यवसाय करतो. जगात प्रत्येक देशामध्ये कमी अधिक प्रमाणात हा व्यवसाय केला जातो आणि याचा विपरीत परिणाम काय होईल, तापमान वाढल्यामुळे विद्यार्थी मित्रांनो जी पिकं आपण शेतीतून घेतो त्याच्यावर त्या ठिकाणी विशेषतः काही पिकं जे आहे की त्यांना अतिउष्णता त्या ठिकाणी सहन होत नाही. कोबी असेल, टोमॅटो असेल, फ्लावर असेल, शेंगा असेल, पालक असेल, गहू असेल, मका असेल, पालेभाज्या असेल, फळं असेल, या अनेक याच्यावर विपरीत परिणाम होईल. आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला उष्णता वाढते त्यावेळेला ही जे पिकं आहेत ते करपतात त्या ठिकाणी. हे ज्यांची जी आपण त्याला मात्रा म्हणतो, शुद्धता म्हणतो, त्या ठिकाणी ताजेतवाना, टवटवीतपणा तो कमी होईल. पिकं सुकतील, त्या ठिकाणी पिकं वाळतील, फळं फुलं यांचा त्याच्यातला मात्रा जो आहे फ्रेशपणा तो कमी होईल आणि त्याची जीवनसत्व कमी होतील. याचा विपरीत परिणाम मानवावर होईल. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो शेती या व्यवसायावर झालेला परिणाम, पाऊस कमी होईल, दुष्काळ वाढेल, अवर्षण वाढेल, तापमान वाढेल, याचा परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या शेतीच्या विकासावर होईल. शेतीचं उत्पादन वाढणार नाही, घटेल. त्या ठिकाणी पिकं जी आहे त्यांची वाढ खुंटेल, पिकांचे शेंडे त्या ठिकाणी करपतील किंवा जळतील, हे अशा प्रकारच्या घटना घडतील आणि म्हणून शेतीवर याचा विपरीत परिणाम होईल. आणि सर्वात महत्वाचं विद्यार्थी मित्रांनो, ज्या वेळेला पिकांची वाढ खुंटेल त्यावेळेला मला वाटतं आपल्याला अपेक्षित उत्पादन मिळणार नाही. आणि संपूर्ण कशामुळे होईल, अतिनील सूर्यकिरण ज्या वेळेला पृथ्वीच्या पृष्ठभागावर येतील त्याचा विपरीत परिणाम या शेतीवर होईल विद्यार्थी मित्रांनो. म्हणून आपल्याला माहिती आहे की अलीकडच्या काळामध्ये सर्वे झाला, त्याच्यात असं म्हटलं गेलं की ज्या वेळेला 1% ओझोनचा क्षय होईल त्यावेळेला विद्यार्थी मित्रांनो तितक्याच प्रमाणामध्ये 1% उत्पादन लगेच घटेल त्या ठिकाणी जगामधलं. म्हणजे साधारण प्रोपोर्शन एक सारखं आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला काळजी करण्यासारखं आहे की जर शेती व्यवसाय बाधित झाला, या ओझोनच्या क्षयामुळे शेती व्यवसायातलं उत्पादन कमी झालं तर मला वाटतं संपूर्ण मानव जातीला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागेल, त्याचा विपरीत परिणाम सहन करावा लागेल. भूकबळी असेल, यासारख्या समस्या वाढेल आणि कदाचित अराजकता माजेल. भविष्यामध्ये अनेक प्रकारच्या संकटांना तोंड द्यावं लागेल. त्यामध्ये अत्यंत महत्वाचं संकट असेल अन्नधान्याची टंचाई, आणि ती आपल्याला होईल फक्त आणि फक्त शेतीवर विपरीत परिणाम झाला. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. इतरही अनेक परिणाम आहेत त्याच्यावर आपण चर्चा केली नाही, जे प्रमुख परिणाम आहेत त्यावर आपण चर्चा केली. आणि सर्वात महत्वाचं विशेषतः सागराची पातळी त्या ठिकाणी ज्यावेळेस वाढेल त्यावेळेला सागरी परिसंस्था असेल, सागरी किनारी मानव वस्ती असेल आणि संपूर्ण म्हणजे जे उद्योगधंदे आहेत या उद्योगधंद्यांना सुद्धा कच्चा माल कमी पडेल. परिणामी उद्योगधंदे बंद पडतील. त्या ठिकाणी पर्यटन सारखे व्यवसाय जो त्या ठिकाणी अनेक ठिकाणी सागरी किनारा असेल किंवा जंगल परिसंस्था अशा ठिकाणी चालतो याच्यावर सुद्धा विपरीत परिणाम होईल. किंबहुदा ज्या वेळेला तापमान वाढेल, वातावरणातला गारवा त्या ठिकाणी कमी होईल, आर्द्रता कमी होईल, संपूर्ण पर्यावरणाचं संतुलन बिघडलं ना तर मला वाटतं जगामध्ये कोणताही प्राणी, कोणतीही वनस्पती, कोणताही सूक्ष्म जीवजंतू हा सजीव हा त्या ठिकाणी मला वाटतं त्याच्यातून बाधित होईल, त्याचा विपरीत परिणाम त्याच्यावर होईल. म्हणून आपल्या दृष्टिकोनातून मानव आणि इतर सजीवांच्या दृष्टिकोनातून या ओझोनचं रक्षण होणं अत्यंत गरजेचं आहे. जर आपण ते वेळीच केलं नाही तर मला वाटतं पुढच्या 50-100 वर्षामध्ये हा नक्कीच आपण ही जी तीव्रता आज आपण शोधत आहोत त्याचा कितीतरी पटीने वाढेल आणि मानवी जीवन जगणं अशक्य होईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या तासाला आपण याच्यावर काय उपाय करता येतील, एक मानव म्हणून आपण काय करू शकतो, शासनानं काय केलं पाहिजे, एक संपूर्ण जागतिक समुदायाने काय केलं पाहिजे याच्यावर चर्चा करूया. तोपर्यंत मी थांबतो. धन्यवाद.